कल्पना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नमस्कार, मी मोहिनी सोनार। आपण पाहताय TV9 मराठी। TV9 मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा। बुलेटिनमध्ये घेऊयात महाराष्ट्रासह देश विदेशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 मधून। विधानसभा निवडणुकीच्या आधी या ठिकाणी दोन पक्षांची या ठिकाणी माहिती समोर येते, तर विधानसभेवेळी दोघांकडून 60 जागांकडे गॅरंटी, पवार यांचं वक्तव्य। शरद पवारांना एवढ्या दिवसांनंतर का आठवलं? पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम झालाय। शरद पवारांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। शरद पवारांच्या दाव्यामध्ये तथ्य असेल, निवडणूक आयोगावर टीका केली की भाजपला झोंबतं, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। विधानसभेवेळी पवारांना दोन व्यक्तींनी मतदार यादीतील धांदली संदर्भात आणि 160 जागांवर मताच्या फेरफारबाबत सांगितलं। शरद पवारांच्या वक्तव्याला आव्हाडांचा दुजोरा। शरद पवार हे कधी स्पष्ट राजकीय भूमिका घेत नाहीत। शरद पवारांच्या भूमिकेला गांभीर्यानं घेता येत नाही, संजय शिरसाटांची टीका। येणाऱ्या काळात शरद पवारही मोदींचं नेतृत्व मान्य करतील, रवी राणा यांचं वक्तव्य। तर शरद पवार सुद्धा भाजपसोबत येतील, शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर रवी राणांची प्रतिक्रिया। राहुल गांधींच्या प्रश्नांना आयोगाकडून उत्तर हवं, भाजपकडून नको। राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आक्षेप नोंदवलाय, आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे, शरद पवारांची मागणी। इंडिया आघाडीचा 11 ऑगस्ट रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक मोर्चा, निवडणूक घोटाळ्याविरुद्ध लढा उभारण्याचा विरोधी पक्षांचा इंडिया आघाडीच्या बैठकीत निर्णय। राहुल गांधींसह खरगेंची ठाकरेंसोबत चर्चा, आयोगाविरोधातील लढा तीव्र करणार, इंडिया आघाडी निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढणार, संजय राऊतांची माहिती। राहुल गांधींनी सलीम जावेदकडून स्क्रिप्ट लिहून घेतली आणि लिहिण्याचं कारण आत्ताच शोधून ठेवलं। या ठिकाणी हरण्याचं कारण त्यांनी शोधून ठेवलं। मतदानात घोळ झाल्याच्या आरोपांनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार। शिर्डी मतदारसंघामध्ये सुद्धा मतदार नोंदणी घोटाळा, आयोगानं माहिती दिली नाही, बाळासाहेब थोरातांचा आरोप। तर स्वतःचं अपयश झाकण्यासाठी थोरातांचं हे बेताल वक्तव्य, विखे पाटलांचा परत पलटवार। ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात इंडियामध्ये कुणाला आक्षेप नसल्याचं वाटतं, तर ठाकरे बंधूंची युती इंडिया आघाडीचा विषय नाही, संजय राऊतांकडून स्पष्ट। ठाकरे बंधूंच्या युतीवर एकवाक्यता कशी करता येईल, चर्चा करू, ठाकरे बंधूंच्या युतीवर शरद पवारांची प्रतिक्रिया। युतीबाबत दोन्ही भाऊ निर्णय घेतील, तर देश पातळीवर इंडिया आघाडी म्हणून आम्ही एकत्र, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। दोन भाऊ एकत्र आले तर आम्हाला आनंदच, मात्र दोन भाऊ एकत्र येणार असल्यामुळे अनेकांच्या पोटात गोळा आला, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंना आम्ही जेवढा ओळखतो त्यावरून त्यांचा पुढचा मार्ग कसा असेल याचा अंदाज लवकरच येईल। एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर शरद पवारांचं मोठं विधान। आम्ही अटी शर्थींवर दिल्लीत जातो, लाचारांचा गट शेपट्या हलवत दिल्लीत फिरतोय, संजय राऊतांची टीका। नागपुरातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंडल यात्रेमध्ये जयंत पाटलांची गैरहजेरी, राज्यातील मोठे नेते उपस्थित असताना जयंत पाटील गैरहजर। जयंत पाटील साखर कारखान्याच्या बैठकीमुळे गैरहजर असल्याची माहिती। कबुतरांना खाद्य ठेवतानाचा लालबागच्या नागरिकाचा आणखी एक व्हिडिओ समोर, स्वतःच्या गाडीच्या टपावर ट्रे ठेवून खाद्य टाकल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट। कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्यामुळे या नागरिकावर आता काय कारवाई होते त्याकडे लक्ष। पुण्यातील कबुतराचा खाद्यबंदीचा वाद आता थेट उच्च न्यायालयात, तर 20 ठिकाणी कबुतरांना सार्वजनिक खाद्य टाकण्यास बंदी। पुणे पालिकेच्या निर्णयाविरोधात शाश्वत फाउंडेशनकडून याचिका। धाराशिव ड्रग्ज प्रकरणावर ओमराजे आणि राणा जगजितसिंग पाटील आमने सामने, ड्रग्ज प्रकरणावर विधानसभेत का बोलला नाहीत, ओमराजे निंबाळकरांचा सवाल। तर षडयंत्र करून तुळजापूरचं नाव खराब केलं जात आहे, राणा जगजितसिंग पाटील यांचंही उत्तर। उत्तराखंडमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक आज राज्यात परतणार, तर मंत्री गिरीश महाजनांची माहिती। महाराष्ट्रातील सुमारे 172हून अधिक जणांना सुखरूप बाहेर काढल्याची माहिती। लहान मुलींच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी रक्षाबंधन हा सण साजरा, तर 7 लोक कल्याण मार्ग इथल्या ब्रह्मकुमारींकडून सुद्धा मोदींना राखी बांधून घेतली। मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लाडक्या बहिणींनी राखी बांधली, मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा। राज्यभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा, सुषमा अंधारेंनी सुद्धा उद्धव ठाकरेंना राखी बांधली।
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी रक्षाबंधन सण साजरा. जयवंती देशपांडेंनी आणि नयन शहा यांच्या पत्नी हेतल शहांनी राज ठाकरेंना राखी बांधली. पियुष गोयल यांच्याकडून दिल्लीतील वाणिज्य भवनात शाळेत रक्षाबंधन साजरा. तर विविध शाळेतील विद्यार्थिनींनी गोयल यांना राखी बांधली. डोंबिवलीमध्ये भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचाही रक्षाबंधन सोहळा संपन्न. शेकडो महिलांनी रवींद्र चव्हाणांना राख्या बांधल्या. मुंबईमध्ये मुंडे परिवाराकडून रक्षाबंधन सण साजरा. परंपरेप्रमाणे पहिली राखी पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना बांधली. रामटेकच्या आठवणींना धनंजय मुंडेंकडून उजाळा. आमदार नाना पटोले यांना कार्यकर्त्या बहिणींनी बांधल्या राख्या. नाना पटोले यांच्या कार्यालयात महिला कार्यकर्त्यांनी पटोलेंना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केलाय. आमदार सुरेश धस यांचा आदिवासी बांधवांसोबत रक्षाबंधन सण. तर साडी अल्पोपहार देऊन महिलांचा सन्मान. जागतिक आदिवासी दिनानिमित्त सुरेश धस यांच्याकडून जननायक बिरसा मुंडा, वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचं पूजन. साईबाबांच्या शिर्डीमध्ये रक्षाबंधनाचा उत्साह. साईबाबांच्या समाधीस्थळी विशेष पूजन आणि राखी अर्पण सोहळा. दरम्यान भाविकांची साई दर्शनासाठी मोठी गर्दी. महादेवी हत्येसाठी पुनर्विचार याचिका दाखल केली जाणार. सोमवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल होणार. सरकार, वनतारा, नांदणी मठ यांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत निर्णय. पेटाचा मात्र महादेवी हत्येला नांदणी मठात पाठवण्यासाठी विरोध कायम. मुंबई महापालिकेतील शाळांमध्ये मध्यान्ह भोजनात भ्रष्टाचार. आमदार भाई जगतापांचा आरोप. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून चौकशीचे आदेश. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये आमदार जयंत पाटलांकडून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा प्रश्न मार्गी. शहरातल्या मुख्य चौकात अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारला जाईल. जयंत पाटलांची घोषणा. भंडारा नगर परिषदेच्या मुख्य दारावर दारूच्या बाटल्या आढळल्या. तर नगर परिषदेत दारूची पार्टी होते की काय, उपस्थितांकडून प्रश्न उपस्थित. दरम्यान मुख्याधिकाऱ्यांचं नगर परिषद प्रशासनाच्या भूमिकेवर यामुळे प्रश्नचिन्ह. बीडच्या आष्टीमध्ये शहरात सप्ताहाची वर्गणी न दिल्यामुळे वादातनं एकाला बिटेनं मारहाण. मारहाणीमध्ये अतुल केरुळकर हे जखमी. मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल. अमरावतीच्या मोर्शीमध्ये एसडीओंकडून कारची काच फोडून बंदुकीची चोरी. अधिकाऱ्यांच्या घरी चोरी झाल्यानं नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित. नाशिकच्या मालेगाव दाभाडीमध्ये रोकडोबा हनुमान मंदिरात चोरी. तर चोरी करणारे चोरटे गजाड. 3 चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. बीडच्या आष्टीमध्ये सप्ताहाची वर्गणी न दिल्यामुळे एकाला मारहाण. बिटेने मारहाण झाल्यामुळे अतुल केरुळकर हे जखमी. शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू. डोंबिवलीमध्ये एम्स रुग्णालयातनं उडी घेतलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू. अग्निशमन दलाकडे नेट असतं तर तरुणाचा जीव वाचला असता. नागरिकांच्या भावना. सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेत राजीनामा सत्र सुरूच. जिल्हा संपर्क प्रमुखांच्या राजीनाम्यानंतर माढा तालुका प्रमुखांसह 16 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा. धाराशिवच्या नळदुर्गमधील अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांचा 15 ऑगस्टला सन्मान करा. भाजप जिल्हा उपाध्यक्षांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची मागणी. नांदेड शहरातील विष्णुपुरी मंदिर परिसरामध्ये पाईपलाईनला गळती. पाईपलाईन फुटल्यामुळे पाण्याची नासाडी. महापालिकेनं याकडे लक्ष देण्याची गरज. जळगावच्या 40 गावात एकनाथ खडसेंविरोधात भाजपचं आंदोलन. रुपाली चाकणकर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन. प्रांजल खेवलकरांच्या कथित लैंगिक शोषणाप्रकरणी खडसे पाठराखण करत असल्याचाही आरोप. जागतिक आदिवासी दिनानिमित्त धुळ्यातील आदिवासी मुलामुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांची रॅली. पारंपरिक वेशभूषा परिधान करत आदिवासी समाजाचं संवर्धन संगोपन करण्याच्या उद्देशानं जनजागृती. नाशिकच्या निफाड साखर कारखान्याच्या कामगार आणि सभासदांची जिल्हा बँकेविरोधात तीव्र निदर्शनं. कारखाना विक्री करण्याचा घाट असल्याचाही आरोप. साताऱ्याच्या कोरेगावमध्ये कुरेशी समाजाकडून विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन. 7 जनावरांच्या वाहतुकीसाठी असलेला परवाना नियम 10 जनावरांपर्यंत करावा. कुरेशी समाजाची मागणी. मुंबईमध्ये अनोखं रक्षाबंधन साजरं. तर या ठिकाणी मृत्यू झालेल्या बहिणींचे हात दिलेल्या मुलीकडून बांधून घेतली राखी. रक्षाबंधनाच्या निमित्तानं अमरावती बस स्थानकात लाडक्या बहिणींची माहेरी जाण्यासाठी मोठी गर्दी. प्रवास तिकिटात 50% सूट असल्यामुळे महिलांची एसटी बसनं जाण्यासाठी पसंती. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर कराडमध्ये विद्यार्थ्यांकडून वृक्षबंधन. कराडमधील शाळेतील विद्यार्थ्यांनी वटवृक्षाला बांधली 8 फुटी राखी. रत्नागिरीच्या लांजा हायस्कूलमधील विद्यार्थिनींकडून गतिमंद मुलांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा. 15 वर्षांपासून लांजा हायस्कूलचा हा स्तुत्य उपक्रम.
बीडच्या परळी शहरामध्ये पावसाचं पुनरागमन, समाधानकारक पाऊस झाल्यामुळे नागरिकांनाही उकाड्यापासून दिलासा, मात्र नागरिकांना अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा. हिंगोलीतील महामार्गाचं पाणी कळमनुरी शहराच्या तिरुपती नगरमध्ये शिरलं. घरात पाणी शिरल्याचा हा व्हिडिओही व्हायरल. अमरावती जिल्ह्यामध्ये तब्बल 15 दिवसांनंतर पावसाची हजेरी. पावसामुळे पिकांना जीवनदान, शेतकऱ्यांना दिलासा. पुणे शहरात पुढील 2 दिवसात पावसाची शक्यता. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज. बीड जिल्ह्यात कालपासून दमदार पाऊस. पिकांना पुरेसं पाणी मिळाल्यामुळे शेतकरी सुखावला. पावसामुळे नद्या नालेही प्रवाहित. अकोल्यात रात्री जोरदार पावसाची हजेरी. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आता रेल्वे स्टेशन परिसरातला मंडप सुद्धा पडला. अमरावतीच्या गणोरी भागामध्ये सोयाबीन पिकांमध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव, तर हुमणी अळीच्या प्रादुर्भावानं शेतकरी हवालदिल. तर अकोल्याच्या बार्शी टाकळी या तालुक्यामध्ये खरीप पिकांवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात यामुळे नुकसान. उभ्या पिकावर नांगर फिरवण्याची वेळ. जालन्यामध्ये पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांना महागडी औषधं फवारण्याची आता वेळ. वाशिम रिसोड बाजार समितीत हळदीच्या दरात मोठी घसरण. हळदीला किमान 10,500 ते 2,000 रुपये प्रति क्विंटलचा दर. जालना जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण. तापमानात 2 ते 3 अंशांनी घट. आठवडाभर हलक्या पावसाचीही शक्यता. जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले. हतनूर धरणातनं तापी नदी पात्रात 4,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी साचून पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता. हळदीच्या शेतात पाणी साचल्यामुळे हळद खराब होण्याचीही भीती. परभणी जिल्ह्यामध्ये काही भागात काल मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर खरीप पिकांना या पावसाचा आधार. लातूरच्या घनसरगावमध्ये भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना 7 एकर कोथिंबीरीवर फिरवला नांगर. कोथिंबीर पूर्णपणे नष्ट केल्यामुळे शेतकऱ्याला 5 लाखांचा फटका. निलेश देशमुख असं कोथिंबीरीवर नांगर फिरवणाऱ्या या शेतकऱ्याचं नाव. हिंगोलीच्या जलेश्वर तलावाचं काम निकृष्ट दर्जाचं. संबंधित प्रकल्पाला 15 कोटी रुपयांचा निधी खर्चून सुद्धा काम अपूर्णच. TV9 मराठीच्या बातमीनंतर आमदार तानाजी मुटकुळे यांच्याकडून पिचिंग घसरली, त्याला दुजोरा. परभणीमध्ये जिंतूर ते येलदरी या रस्त्याची प्रचंड दुरावस्था. खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या प्रचंड वाढली. भंडारा जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे स्थानक असलेल्या वरठी मार्गाची दुरावस्था. 800 मीटरचा हा रस्ता पूर्णपणे दुरावस्थेत. विद्यार्थी आणि नागरिकांचे मोठे हाल. रत्नागिरीमध्ये एका चोरीचा छडा लावताना दुसरी चोरी उघड. चोरीला गेलेल्या चेन संदर्भात तपास करताना संशयितानं बाजूच्या घरात सुद्धा चोरी केल्याची कबुली. नाशिकच्या वडनेर परिसरामध्ये बिबट्याचा धुमाकूळ. चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला. नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण. महाराष्ट्रात पहिल्यांदाच साखर कारखान्यातील कामगारांसाठी क्रिकेट लीग. सोलापूर जिल्ह्यातील कामगारांसाठी महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगचं आयोजन. वर्ध्याच्या देवळीमध्ये महसूल सप्ताहात सनद वाटप जाहीर. आमदार राजेश बकाने यांच्या हस्ते मालमत्ताधारकांना मालकी हक्काच्या सनदेचं वितरण. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची डागडुजी. कुडाळ ते मालवण मार्गावरील खड्डे बुजवण्याचं सध्या काम सुरू. जळगावच्या मुक्ताईनगरमधील बडोदा जिल्हा परिषद उर्दू शाळेमध्ये पाणी साचलं, तर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न यामुळे उद्भवण्याची शक्यता. नांदेडच्या माहूरगडावर पारंपरिक परिक्रमा यात्रेला सुरुवात. 25 किलोमीटर अंतराची परिक्रमा यात्रा 2 दिवस चालणार. यात्रा सुरळीत होण्यासाठी देवस्थान समिती, पोलीस आणि महसूल विभाग कार्यरत. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून